ठाणे पालिकेचे निवडणूक एकत्र लढणार असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे आणि म्हणून पुढील निवडणुकांमध्ये मोठा भूचाल घडणार असून राज्यातील राजकारणावरती दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे। तर 75 पार हा आमचा नारा आहे, ठाण्यात आमचीच सत्ता येणार असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला। राऊत जे बोलतात त्याच्या उलट होतं असा पलटवार मात्र भाजपचे नेते संजय केळकरांनी केला। शिवाय मुंबई ठाण्यासह MMR परिसरात महायुतीचाच महापौर नगराध्यक्ष असेल असा पलटवार श्रीकांत शिंदेंनी केलाय। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर आहे। आमचाही नारा 75 पार आहे। अहो 2 ठाकरे आहेत ना, नाही पण सोबत 2 ठाकरे सप्पे भारी आव्हाड पण असणार सोबत। बघा ह्याच्यावर चर्चा होत राहील, हा सोबत आहे का तो सोबत आहे का। या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। आता ठिकऱ्या कोण कोणाच्या उडवणार ते जनता जनार्दन ठरवणार आहे। परंतु हे नक्की आहे की संजय राऊत जे बोलतात त्याच्या नेमकं उलट होत असतं। विधानसभेला देखील ते तर मुख्यमंत्री पदाची तयारी करत होते, त्याच्या नेमकं उलट झालं। असं अनेक वेळेला घडलेलं आहे। ज्या वेळेला देखील निश्चितपणे जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने हे घडेल। मी ना इकडे कोणाला आकडा वगैरे सांगायला आलो नाही। मुंबई MMR रिजन असेल किंवा महाराष्ट्र असेल, मॅक्झिमम ठिकाणी जे आहे हे महायुतीचे जे आहे हे महापौर बसतील, नगराध्यक्ष बसतील। आता थोडे दिवस जाऊ द्या ना, कॉन्फिडन्स त्यांना विधानसभेमध्ये पण होता की